मग त्यांचा प्रचार सुरू झाला समजा शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या याच्यामध्ये मग मात्र गावकीचा प्रचार सुरू केला असेल त्यांनी. गावकीचा प्रचार सुरू केला होता शेड्यूल कास्ट फेडरेशन पासून. तेव्हापासून गावकी हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली होती. नाही मग त्यावेळी त्यांनी काही पनिशमेंटची पण भूमिका घेतली असेल ना, काही लोक सोडायला तयार नव्हते आपली गावकी पण. नाही सोडायला तयार नव्हते. पनिशमेंटची भूमिका म्हणजे मग ती तुम्हाला लग्न कार्यात नाही बोलवायचं. मग असं काही एखादं तुम्हाला सांगितलं की त्यांनी यांना आम्ही पनिशमेंट दिली होती, यांना लग्नातून काढून टाकलं, यांना घेतलंच नाही? नाही तसं काही त्यांनी सांगितलं नाही वडिलांनी मला. कारण ह्या सगळ्या घटना आम्हाला आजी सांगायची. कारण त्यावेळेस RPIच्या म्हणजे शहराध्यक्ष म्हणून आमची आत्या होती गंगाबाई. शहराध्यक्ष म्हणजे महिला आघाडीची. अच्छा अच्छा. इथली महिला आघाडी शहराध्यक्ष आमची आत्या होती गंगाबाई. काय नाव त्यांचं? गंगाबाई. आडनाव रत्नपारखे. तर त्यावेळेस आत्या शिकलेली होती मॅट्रिक पर्यंत. म्हणजे मॅट्रिक पास झालेली होती आत्या. आणि नंतर पुढे काही शिकू दिलं नाही. ती शिकलेली असल्यामुळे त्या सगळ्या महिलांनी तिला अध्यक्ष, बाई तुला लिहिता येतं, वाचता येतं, तू चांगलं भाषण करते, बोलते, तूच आमचे अध्यक्ष राहा, म्हणून तिला अध्यक्ष केलं होतं. सरचिटणीस म्हणून पदमपुऱ्यामध्ये आमच्यात बय्योबाई कांबळे त्या होत्या. मग कालांतराने आत्याचं लग्न झाल्यानंतर मग आत्या इथून शहरातून निघून गेल्या. मग त्या अध्यक्षपद बय्योबाईकडे आलं. कारण बय्योबाई वरिष्ठ होत्या, वयाने ज्येष्ठ होत्या सगळ्या, त्यामुळे त्यांच्याकडे आलो. त्यांचा फोटो वगैरे आहे तुमच्याकडे? आत्याचं नाही ना. काय झालं, मागे एक नाशिकचा एक कोणी पगारे नावाचा आला होता आपल्याला. तोही छत्रपती शिवाजी महाराजांवर PhD करत होता. त्यावेळेस वडिलांनी सगळे डॉक्युमेंट्स त्याला दिलेले. तो म्हणाला बरं माझी चूक अशी झाली की मी त्याला घेऊन आलो कॉलेजमधून, मिलिंदमधून. मिलिंदमध्ये अशोक गायकवाड नाशिकचा एक क्लर्क शिपाई होता त्यावेळेस आपल्याकडं. आता तो आपल्या सतत कॉलेजमध्ये असल्यामुळे मित्रच होता. त्यांनी सांगितलं की बाबा हे आपले पगार आहेत म्हणे नाशिकचे, छत्रपती शिवाजी महाराजांवर PhD करायला लागलेत म्हणे, आणि कुठेतरी तुझ्या घराचा उल्लेख त्यांना वाचायला मिळाला म्हणे, त्यामुळे ते दादाला भेटू इच्छितात. आणि कागदपत्र काय केले? हां, त्यांनी ते उल्लेख वगैरे त्यांनी सगळं दाखवला वडिलांना त्यावेळेस. त्यावेळेला काही अशी व्यवस्था पण नव्हती ना. बाबाचा असेल ना? नाही, ते बाबाचा फोटो आहे, पण बाबासाहेबांच्या सोबतचे जे फोटो होते ना ते सुद्धा त्यांनी नेले. तर म्हणजे मी याचा अल्बम करून बाबासाहेबांसोबतचा फोटो आहे, प्रवीण मुरेंकडे आहे. माझ्याकडे आहे, असेल बहुतेक. आता मला तुमचं म्हणजे बाबाचा फोटो बघितल्यानंतर लक्षात येईल की फोटो माझ्याकडे आहे का म्हणून. असेल माझ्याकडे हा फोटो, तर मी तुम्हाला दाखवील, तुम्हाला देईल. आणि नगरपालिकेचे सभेत असताना ते फोटो आहेत. बरं, त्यातले काही फोटो काय केलं, आमचे काका होते, काका आहेत श्रावण कांबळे म्हणून.